कोकणात यायचं आणि घर घ्यायचं तर फक्त ओट्राचंच. होय, ओट्रा बिझनेस पार्क, न्यू ओट्रा, ओट्रा प्रेस्टीज, ओट्रा रेसिडेन्सी आणि ओट्रा ग्लोबल सिटी असे भव्यदिव्य प्रकल्प. सर्व अत्याधुनिक सोयींनी युक्त 1 RK 1 BHK कमर्शियल शॉप, ऑफिस सर्व्हिस अपार्टमेंट्स, हॉटेल्स आणि रिलेटर्स फ्लॅट अवघ्या 9,37,000 उपलब्ध. बुकिंगसाठी संपर्क 8530 33 34 11 आणि 8530 04 34 11. ओट्रा ग्रुप ऑफ कंपनीज. मला मिळालेल्या खात्याची अनेकांनी चेष्टा केली, मात्र देशाच्या GDP मध्ये माझ्या खात्याचा 30% वाटा आहे. निंदा नालस्ती करणं हे विरोधकांचं काम असून मी फक्त माणसं सांभाळली, असं भावनिक नारायण राणेंनी सांगितलं. वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळ्यात ते बोलत होते. पाहूयात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी मिळून माझा 70वा वाढदिवस या ठिकाणी साजरा करत आहे. त्या प्रसंगी उपस्थित असलेले सन्माननीय विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्र विधान परिषद श्रीयुत प्रवीण दरेकरजी, सन्माननीय आमदार कोकणचे नेते प्रसाद लाड, सन्माननीय निलेश राणे, राजन तेली, नितेश राणे, सन्माननीय दत्ताजी सामंत, सन्माननीय प्रमोद जटार, आदरणीय प्रकाश आवडे साहेब, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, सन्माननीय अतुल काळसेकर, सो नीता राणे, सो प्रज्ञा डवण, या मंचकावर असलेले सर्व मान्यवर, सभागृहात असलेले सर्व आदरणीय पत्रकार मित्र, भारतीय जनता पक्षात जिल्ह्यातील सर्व वडीलधारी मंडळी, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, उपस्थित बंधू भगिनींनो आणि मित्र. मिलिंद कुलकर्णी म्हणाले, डॉक्टर साहेब राणे साहेब मनोगत व्यक्त करते. आज वाढदिवस आहे माझा आणि या वाढदिवसाबद्दल माझ्या भावना वेगळ्या असल्यामुळे मला वाटतं मी भाषण आणि मनोगत न करता थोडं तुमच्याशी बोलावं, हितगुज करावं आणि माझा वाढदिवस साजरा होत असताना आनंद लुटावा, ईर्ष्येतून भावनेतून मी तुमच्याशी हितगुज करणार आहे, बोलणार. अगदी लहानपणी, अगदी 18 वर्ष होईपर्यंत माझा वाढदिवस कोणी साजरा झालाच नाही, कारण मी आई वडिलांकडे राहत असतो, मामांच्या जवळ राहायचो. माझ्या आयुष्यात वाढदिवस दुर्मिळ आला, साजरा झाला. पण त्यानंतर मात्र मी शिवसेनेत गेलो, पदाधिकारी झालो आणि वाढदिवसाला सुरुवात झाली. मित्र हो, तुम्ही 4 तास इथे एका जागेवर खेळून बसला आहात, कोणी मोबाईलवर बोलू नये, खेळून बसलेला आहात. हे माझ्या आणि राणे कुटुंबाच्या प्रेमापुढे याची जाणीव मला आहे. प्रवीण, प्रसाद, पहिली नाव घेतो, अधिकारवाणीने, तेही आलेत, माझ्या प्रेमापुढे आलेत, याची मला जाणीव. वाढदिवस अनेक जणांचे साजरे होतात, अनेक जण स्वतःहून साजरे करतात. तो वाढदिवस का साजरा करतात मला माहित नाही, पण माझा होत असलेला वाढदिवस याच्यातून लोकांना काय द्यावं, काय सांगावं, या भावनेतून मी उभा आहे. काही ठरवलं नाही. उठताना नेहमीप्रमाणे पत्नी म्हणाली, काय बोलणार आहे, राजकीय बोलू नका. राजकारण आयुष्यावर आम्ही करतो, पण त्याही पेक्षा गेली 32 वर्ष मी 90 साली या जिल्ह्यात आलो.
निवडणूक लढवाय 32 वर्ष. या 32 वर्षात माझी जडण माझी वाटचाल जी झाली ते या जिल्ह्यातील तुम्हा कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि तुमच्यामुळे झाली आहे अशी माझी भावना आहे तुमच्या. ठीक आहे, चुकलं, मी रागवतो नाही म्हणत नाही, स्वभाव आहे. मी जरी रोज ठरवलं आज रागवायचं नाही तर अशक्य आहे, काय माहित नाही. पण रागवलं तरी दीर्घकाळ राग राहत नाही. कधी दुसऱ्याशी फोन जाईल, काय रे रागाला का, काय करतोय, शेवून जा. हा माझा स्वभाव. मी रागवलो माझ्यासाठी का तुमच्यासाठी याचा विचार कार्यकर्त्यांनी पण करा. 32 वर्ष सोबत राहिले, सोबती म्हणून राहिले, मित्र म्हणून राहिले, सहकारी राहिले. ते तेव्हा कुठे होते आणि आज कुठे आहेत याचाही विचार करा. 32 वर्षापूर्वी जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा कोकणात आणि आजचा जिल्हा विकासात्मक विचार करा. आम्ही महाराष्ट्रातले काही जिल्ह्यांची नावं घ्यायचो. गडचिरोली, चंद्रपूर, जालना वगैरे असे काही जिल्हे, एक गरीब जिल्हे, कमी दरडोई उत्पन्न असलेले जिल्हे, दारिद्र्य असलेले जिल्हे म्हणून या जिल्ह्यांच्या उल्लेखात आपला जिल्हा. मी आलो, तुम्ही लोकांच्या परिश्रमाने निवडून आलो. त्यानंतर मी निर्धार केला माझ्या जिल्ह्याला कोणी गरीब म्हणू नये, दरिद्री म्हणू नये यासाठी मी प्रयत्न करणार. तेव्हा 35,000 दरडोई उत्पन्न या जिल्ह्याचं आज 2.25 लाख रुपये. 6व्या क्रमांकावर आज महाराष्ट्रात आहे आपण. आवड साहेब, मला असं नाही वाटत की आम्ही कोल्हापूरचे जाऊ, शेवटी महाराष्ट्र आपलाच. पण स्पर्धा केल्याशिवाय विकास होत नाही असं माझा अनुभव आहे. स्पर्धा केल्याशिवाय. पण तुम्हाला लोकांना स्पर्धा करायची असेल, प्रकाश आवडे बघा विचार त्यांनी इचलकरंजी अभिमानाने सांगत होते आम्ही दरडोई उत्पन्न महाराष्ट्रात 1 नंबरचं केलं. मुंबई सोडा आहे स्पर्धेतून. हे घडवलं सरकारमुळे नाही, आवड्यांच्या कर्तृत्वामुळे, मेहनतीमुळे, परिश्रमामुळे, चिकाटीमुळे. काय नेमक्याच का असतात शब्द आवडत नाही. मी पाहतोय ठराविक टाळ्या 2-4 वाजतात. या कदाचित जेवणाचा वेळ झाला. माफ करा, थोडा वेळ अजून मला द्या, अजून द्या. हे मी जे शब्द सांगितले माणसातले गुणात्मक आणि प्रगतीला उपयुक्त, हे तुम्ही या अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून आत्मसात करा. तशी प्रगती करण्यासाठी आवडीने काय काय केलं जा पाय. टेक्सटाईल क्षेत्रात काय ते निर्माण केलं पाय. आपण सुरत म्हणतो पण इचलकरंजी कमी नाही. सिंधुदुर्ग चालून तुम्हाला आलंय. हे ट्विट आहे, सकाळी 7:30ला पंतप्रधानांनी केलं, 7 वाजता उपराष्ट्रपतींनी केला. अभिनंदन. आणि केंद्रीय मंत्र्यांनी केला. अभिनंदन. कशासाठी करतात? किती मला 8-9 महिने झाले दिल्लीला जाऊन मंत्री हाताळून. पण सगळ्या मंत्र्यांनी एमएसएमईची दखल घ्यावी असं काय घडल्याशिवाय झालं का हो? काय म्हणतात पंतप्रधान, काय म्हणतात? इथेच नाही, राष्ट्रपतींनी दोन्ही हाऊसच्या देशाचा अर्थसंकल्पापूर्वी जे भाषण केलं त्यात एमएसएमईचा नाव उल्लेख केला. देशाच्या अर्थमंत्र्यांनी एमएसएमईची 3 पानं आहेत एमएसएमईवर लिहिलेली. अर्थमंत्री निर्मला सीतारामन,
पंतप्रधानांनी लोकसभेत आणि राज्यसभेत जे भाषण केलं बजेट नंतर त्यात माझ्या खात्याचा उल्लेख वारंवार करतो. हे कसं काय शक्य झालं सांगा मला हो? मी ऐकत नव्हतो इकडे. जे मला खातं मिळालं ना, हे सिंधुदुर्गात चेष्टा चालली. राणेंना सूक्ष्म मिळालं, सूक्ष्म. ते सूक्ष्म तुला माहिती आहे का? सूक्ष्म मध्ये 6 कोटी उद्योग या देशात येतात. 6 कोटी, 11 कोटी लोक काम करतात. या विभागामुळे देशाच्या निर्यातीत कुलकर्णी साहेब 49% वाटा देशात जे निर्यात होता परदेशात देशातून त्यात 49% आहे. देशाच्या जीडीपी मध्ये आमचं एमएसएमई 30% आहे. 30%. एकूण या खात्याला यावर्षी बजेट 7.5 लक्ष कोटी. राज्याचं बजेट 4 लाख, 4 लाख, आणि माझा एकट्याचा बजेट 7.5 लक्ष कोटी. या सिंधुदुर्गातल्या लोकांनी पत्रकारांद्वारे मी सांगू इच्छितो, चांगल्याला चांगलं म्हणणं हा माणुसकीचा धर्म आहे. हे स्वीकार आणि करा अनुकरण. नारायणाचा गौरव नको, पण जे केलं त्याच तर तुम्हाला काय मिळणार आहे का? याच्यातला एक सरपंच झाला, आमच्या काही चुकीमुळे एक झाला, खासदार नुसता ड्युटी. कशावर बोलतो, काय काय नाही. एक लोकसभेमधला प्रश्नोत्तराला एक साऊथच्या एक खासदार बाईंनी प्रश्न विचार. पहिलाच प्रश्न होता, तिचं शेवटचं वाक्य ती बसत बसत बोलली, माझ्या कानावर आला. मग मला अध्यक्षांनी सर राणे सर त्यांचा प्रश्न असा आहे. मला ठीक आहे, आणि मी उत्तर दिलं, कागद न घेता उत्तर दिलं. हा आला राणे साहेब अभ्यासू म्हणतात, तिथे उत्तर. अरे काय उत्तर दिलं? जवळ लोकसभेच्या कामकाज फक्त निंदा नालस्ती करणं हेच का? बांधून मी याच्यात वेळ दौडत नाही. आजही या सभेचा तुमच्या प्रेमामध्ये एक राजकारण आणत नाही, पण कधी कधी उदाहरण द्यावे. मी घडलो, माणूस एकटा घडू शकत नाही. मोठमोठी माणसं झाली आहेत ना, मला म्हणायचं नाही मी त्यांच्या एवढं नाही, मी नारायण राणे. पण मोठी माणसं आजूबाजूच्या सानिध्यामुळे सहकार्यामुळे मोठी होतात. माझं कुटुंब, माझी पत्नी, माझी 2 मुलं कर्तृत्वान, माझी भावंड असतील, माझे मित्र आहेत. त्याला त्याला मुद्दाम बसवला आणि उभारा जरा बघू दे. 57 वर्षापासून माझा मित्र आहे. 57 वर्ष शिवसेनेच्या स्थापनेपासून जाऊन आजही मैत्री आहे, आजही वाद नाही. एवढ्या अनेक आहे. तुम्ही 32 वर्ष किती जण आहे? दत्तासारखे किती जण आहे? बांधवण ऐकून शिकण्यासारखं. मी माणसं सांभाळली. देवाला मला पद, देवाकडे पद मागत नाही. जिथे जिथे देव समोर येतो हात जोडतो, एकच म्हणतो, देवा माझ्यातली माणुसकी कायम ठेव. जनतेची सेवा करण्यासाठी मला ताकद दे, ही मागणी देवाकडे करतो. आणि देवाने खरोखर एवढ्या वर्षात एवढे फळशेवाडी जंगलात गाव आहे हो माझं, कधीतरी जाऊन पहा. आणि जुनं घरी आहे वडिलांचं, ते तसंच मुद्दाम ठेवलं आठवणीला, आणि बाजूला भावाला. त्या वाडीत माझा जन्म झाला. वडील मिलमध्ये होते, मुंबईला घेऊन गेले, रिटायर होऊन परत आले. मी मुंबईलाच ठेवतो. नाईटला शिकलो, दिवसा नाही. लहानपणी सण सूद माहित नव्हते.
रामनवमी आहे, पुरणपोळी आहे, हे काय रामनवमी माहित नाही, दिवाळी माहित नाही, होळी माहित. अशा अवस्थेत मी नोकरी लागेपर्यंत दिवस काढले. नोकरी करायचो, रात्री शाळेत असं शिकलो, जिद्द सोडली नाही. मामांकडे राहायचं, वाटलं आपल्याला घर स्वतःच कधी मिळेल. वडिलांनी घर सोडलं औशिंगोडचं. मी फार महत्वाकांक्षी, कोणाचाही स्पर्धक होतो. पद आवडलं, मनात हा जाहीर. एकदा बाळासाहेब एक उदाहरण सांग. वृत्तपत्रकार नेहमी लावून देत असतात, मनोज जोशी जाणार, राणे येणार वगैरे यायचं. एक दिवशी एक पत्रकाराला बाईक गेला आणि साहेब बोला ना जरा. म्हटलं काय ना, अशी बातमी आली आहे, मनोज राणे येणार. हो, मी बोला मी तर आता आहे, नवीन आहे, लहान आहे, माझ्यापेक्षा नेते बरेच आहेत आणि मुख्यमंत्री पद मी स्वप्नात मी होईन असं कधी मला स्वप्नही नाही पडलं. नाही पण तुम्हाला आवडेल का, त्याचा शब्द काय, तुम्हाला आवडेल का मुख्यमंत्री म्हणून? का नाही आवडणार? मला महत्वाकांक्षा आहे की मी उद्या मुख्यमंत्री व्हावं म्हणून आता सरांना काढून मला करा असं माझं म्हणणं नाही. एवढंच बोललो. तासाभरात फोन आला, संध्याकाळी येऊन जा, बाळासाहेबांचा निरोप. गेलो संध्याकाळी. साहेब नमस्कार, आपण बोलवलं. अरे काय बोललास तू? बोल काय बोललो मी? मुख्यमंत्री व्हायचं आहे. नाही साहेब असं नाही. त्याने मला विचारलं मुख्यमंत्री पद आवडेल का? मी बोललो हो, ते पद आवडतं आणि माझी महत्वाकांक्षा आहे. सरांना कडून मला करा असं साहेब मी तुमच्या समोरही सांगत नाही आणि बाहेर. ठीक आहे रे, जाऊ दे, सांभाळून बोल. ठीक, जे आहे ते स्पष्ट. वाटलं मला आवडतं पद. बांधव इथे मुद्दा मी पाहत होतो, तरुण किती, तरुणी किती, प्रौढ किती आणि वृद्ध किती. माझे विचार जे आहेत तुम्ही घडा आणि समाजाला घडवा, राज्य आणि देश आत्मनिर्भर करायला मदत करा. काय करणार आहात? एकच दरवाजा हॉलला बाहेर पडायला आहे. एक निर्धार करून जा. देशाचे पंतप्रधान म्हणतात माझा भारत आत्मनिर्भर बनवणार, अमेरिका चीन बरोबर महासत्ता बनवणार. त्यामध्ये तुम्ही आम्ही कुठे असू, त्यासाठी आपलं योगदान काय असेल याचा विचार करा आणि खाली जा. आलो, बसलो, भाषण ऐकली. हे मनोरंजन करणारी भाषण नाही. दरेकरने बोलो, प्रसाद बोलू द्या, निलेश नितेश बोलू द्या. घरात समानता कशा असावी, भावांचे कसे असावे, आई वडिलांचे कसे असावे, नाती कशी जोपासावी. आज मला हा जसा ट्वीट महत्वाचा वाटतो ना, तसं काल मुंबईवर येताना माझ्या नातवाने एक पत्र दिलं, पाकिटात दिलं. आजोबा तिथे वाचू नका आणि यातला मजकूर कोणाला सांगू नका. ठीक आहे मॅडम. विमानात आलो, वाचलं. अतिशय सुंदर. माझ्या स्वभावाबद्दल आहे, कौतुक आहे माझं. बरं वाटलं. 11 वर्षाचं आहे. 11 स्वतः लिहिलं. आईला माहित नाही. पाकिटात घातला आणि माझ्या फ्लोअरवर आला, आजोबा गाडीत वाचा आणि कोणाला बोलू नका. हे प्रेम द्यावं लागतं, मिळवावं लागतं आणि टिकवावं लागतं. मी कार्यकर्ता, ती महिला असो पुरुष, पहिला सांगतो घर आणि नंतर राजकारण. महिलेला आधी घर पहा आणि नंतर राजकारणात बाहेर. और घर टिकलं तर आपलं राजकारण टिकेल, तर राजकारण टिकेल. आणि दुसऱ्याला उपदेश नेते करतात, पण आपल्याकडे कधी पाहता हे पाहिलं पाहिजे. पाहिलं हे मी पहिल्यापासून पाहत गेलो, टिकवत गेलो. आणि ती बाळासाहेबांकडे पाहत माझी कमर्शियल व्यावसायिक दृष्टी माझ्यात आली. हे मनोज जोशींकडे पाहू. 11 आली दत्ताजी साळवींकडे पाहू. काय ते पाहिले हा लोकांचे ते दत्ताजी साळवी.
काढलं, अभ्यास केला. सर किती वाजता उठतात, ऑफिसमध्ये किती वाजता येतात, पक्षाचं काम किती तास करतात, व्यवसायाकडे केव्हा पाहतो, हे मी जवळून पाहिजे. मग आपण तुम्ही एवढं ऐकता बोलता, आपण काय करतो विचार करा. आजचा माझ्या कुटुंबाचा खर्च किती, आपला राहणीमान आहे ते राहणीमान किती खर्च येऊ शकतो, आपण ते मिळवतो का, मुलांचं शिक्षण, मुलांच्या अपेक्षा, आवडी निवडी जोपासायला जे उत्पन्न लागतं ते माझ्याकडे आहे का, आणि नसेल तर काय करा, मिळवायसाठी प्रयत्न करा. तेव्हा 32 वर्षापूर्वीची आर्थिक स्थिती कार्यकर्त्यांची पाहिली. मला गाडी येण्यापुरती प्रगती नको आहे. विमानाने आलो, माझ्या बाजूच्या विमानातली चेअरवर आडनाव माहित नाही, सायंटिस्ट होते, सायंटिस्ट आपल्या जिल्ह्यातले. मुकेश अंबानीचे म्हणते ओळख, मी क्लासमेट, आणि मुकेशकडे काही वर्ष कामाला होतो. मी काय साहेब मग काय करता, माझा छोटा मोठा, आपल्या मानवी लोकांचा छोटा माझा व्यवसाय, म्हणा छोटा मोठा व्यवसाय आहे हो. मी बोला मुकेशशी उलाढाल काय हो, नाही होते मोठे म्हण, अरे मोठे असेच झाले का, त्यांच्या वडिलांनी प्रयत्न केले, त्यांनी मिळवले, त्यावर मुला चांगला सांभाळतोय, जगातला प्रख्यात श्रीमंत उद्योगपती तुमचा मित्र, क्लासमेट, तुम्ही त्याच्यावर काय शिकत नाही का हो, नाही ते नाही जमायचं, हे आपले सवय आहे, जमायचं का नाही जमायचं. मुकेशला 2 डोळे, 2 हात, 2 कान, तुम्हाला अवयव आहे त्याला आहे, मग तुमच्यात कमी काय, तुम्ही पण केमिकल इंजिनियर आहात, कमीपणा बाळगणं मला नाही. मी नेहमी स्पर्धा करतो, कोणी मी जे दरेकरांना सांगितलं ना एकदा, दरेकर अशी नाव बोर्डवर आपल्याला पद मिळालं, त्या संस्थेत बाहेर बोर्ड लागतो, लाईनीत नाव, तुझं नाव शेवटचं असेल, कारण सुरुवातवरून तुझं नाव वाचल्यावर लोक थांबली पाहिजे, याने या वरच्यापेक्षा अतिशय उंचवं काम केलं, चांगलं केलं. मी बीएसटीत होतो, त्या बीएसटीच्या अगोदर कॉर्पोरेशन नगरसेवक निवडून आलो, बसलो, एका बाजूला श्रीकांत समकर, पुढे थापा, अशी सगळी मंडळी. मी डाव्या साईडला पाठी पाहिली, नाव आणि समोर पाहिला फिरोज शाह मेहता, एस.के. पाटील, मोठमोठी माणसं देशात मोठमोठ्या पदावर मंत्री वगैरे असलेली, त्यांची तैलचित्र, कारण ते त्या सभागृहातून गेलेले होते पुढे. मग मी ठरवलं मनाकडे, अशी नावं असतील ना, आपलं नाव आलं का लोक थांबून वाचलं पाहिजे, या माणसाचा कारभार अनुभवायचा आहे. मानगाव नगरसेवक झालो, त्या कॉर्पोरेशन मध्ये 20चा बजेट वाचून दाखवायचे. मी पहिला बीएसटी चेअरमन, मी उत्स्फूर्त भाषण केलं, पुरा बीएसटीचा बजेट मी उत्स्फूर्त केलं. मला रेकॉर्ड असं करायचं, बीएसटी चेअरमन झालो, सगळ्यात कमी वयाचा चेअरमन, 1 वर्ष असायचं चेअरमनशिप, मी 3 वर्ष झालो. मी सगळे रेकॉर्ड करत आहो, हे माझं भूषण नाही, माझी मेहनत. गरीब म्हणण्यापेक्षा गरिबीवर मात करण्यासाठी कष्ट, मेहनत आणि त्याला बुद्धीची जोड दिली तर गरिबी राहत नाही. उत्तम उदाहरण मी आणि म्हणून आयुष्यात सगळं मिळेल, प्रयत्न. मी अनेक जणांना दुखावलं असेल, अनेक जण सुखावलं. या जिल्ह्यात आलं, भारत राज्याचा सगळे पदाधिकारी यांनी त्या पक्षात मी केलो, मी मिळवली त्यांची मनाची. पण या जिल्ह्यात काय, एक जागा असते हो, आणि 10 इच्छुक असतात, त्यात राजकारणी पाहायला लागतं, पक्ष राजकारण करून टिकवावं लागतो, त्या वाईटपणे येतं, काही नाराज. आज सगळ्या
32 वर्षात मी दिलेली पद तेव्हापासून तर आतापर्यंत सगळे उपस्थित असते तर असे 5 हॉल लागले, 5 हॉल लागले. तरवा काढायला निघालेली एक महिला, तिला मी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हटलो, धरून आणून जिल्हा परिषद अध्यक्ष, त्या दिसत नाही. हो तुम्ही कोण? एक राज्यमंत्र्याचा दर्जा असलेला पद तुम्हाला आम्ही दिला, न शिक्षण न काय न काय. काय आठवण ठेवत नाही लोक. किती लोक नाराज, काय करणार नाराज? पक्षाची जबाबदारी आहे, चांगली मस्त टिकवली पाहिजे, पक्ष वाढला पाहिजे, हे करावं ना. माफ करा कोणाची मन दुखवलीस, मला आवडत नाही मन दुखवाय. मी माणुसकी राखणार आहे, मन जिंकणार आहे. स्वयंसमोर येणारी माणसं आनंदात येऊन मला भेटा, दादा म्हणताना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य असावं. अशी लोक कार्यकर्ते मला आवडतात. मी चुकून मुद्दाम राजकारण करत नाही, मी ओपनपणाच आहे. आज बघ सगळे पक्ष सगळे पुढारी माझ्या विरोधी आणि माझ्यानंतर त्यांच्या ज्या पक्षाला की घरापर्यंत परवानग्या दिल्या, हे अधिकृत ओशी दिली, तरी नोटीस 1, 2, 3. त्यानंतर घाबरे कमिशनरचा फोन आला आधी सकाळी 8ला. ते माझे मित्र आहेत, पुढे माझ्या अंडर होते आणि सगळं मिटवलं. एक फोन मुख्यमंत्र्यांना करा. मी म्हणलं सॉरी साहेब, नाही, मुख्यमंत्र्याला माझ्या घरासाठी नाही फोन करा. काय होऊ दे, मी समर्थ आहे, तुम्ही कायद्याने निर्णय घ्या. मी तुम्हाला खरंच सांगतो, आयुष्यात कोणालाच घाबरत दावून देऊ सगळे पाहिजे, नाही घाबरत, नाही घाबरत. काय होईल, जे देवाने ठरवलं तेच होईल. आजही प्रयत्न करतात लोक, नाही, पण जे काही जगलो आई वडिलांचे पुण्य आहे, आई वडिलांचे. म्हणून कार्यकर्त्यांना चांगला व्हा, लोकांशी चांगला व्हा, संपर्क करा, वाढवा, सेवा करा, काम करा, विकास करा. तुमच्या विकासासाठी MSCB तुमच्या सेवेला हजर आहे. मी अधिकारी नेहमी सोबत आणतो, भेटा द्या ना. उद्योग करा, उद्योगातून प्रगती लवकर होती. बरोबर ना आवड साहेब? लवकर. आज सगळ्यात जास्त उद्योग माझ्याकडे येणारी लोक गुजरात मधून जास्त आहे. गुजरात, एक उदाहरण देतो तुम्हाला, काहीतरी बोध घेण्याचं. आज आपल्या भारतात 135 कोटी लोकात मारवाडी समाज 1% आहे. 135 कोटी मध्ये 1%. देशाच्या आर्थिक उलाढालीमध्ये मारवाडी समाज 24% आहे. 24%. सगळे पैसे त्यांच्याकडे. कसे हो? मेन कुठे जगाच्या वाडीवर जा, मारवाडी दिसता तो आजूबाला सोयी आहे, काय पाहत नाही. त्या वातावरणात त्या ठिकाणी जाऊन व्यवसाय करणार. अहो आज सूक्ष्म मध्ये असाल, सूक्ष्म मध्ये 1 कोटीपर्यंत कर्ज मिळतं, स्मॉल मध्ये लघु मध्ये 50 कोटीपर्यंत मिळतं, मध्यम मध्ये 250 कोटीपर्यंत आणि 35% सबसिडी आहे. सबसिडी आहे महिलांसाठी, तर 35% सबसिडी आहे. अनेक उद्योग स्मृतीमध्ये मगाशी सांगितलं, करा पाहिजे, समजा गेला पाहिजे. आता मी कुडाळात ओरसच्या जवळ जे ऑफिस आहे ना, तिथे रेग्युलर ऑफिस चालू कर. महिन्यातून 2 दिवस तिथे बसायचं ठरवलं. बसायचं, या चर्चा करा आणि कोणतरी व्हा, कोणतरी व्हा. झाल्यावर मी कधीतरी चहा पाजा म्हणून बोलायला कधी येणार, पण तुम्ही झाला सांगितलं आनंद वाटेल. वा, मला खातं मिळालं आणि मी लोकांना काहीतरी देऊ शकतो.
वय वाढून चालत नाही, झाड वाढून चालत नाही. सावली आणि फळं दिली तर लावलेलं झाड योग्य केलं याचं समाधान मिळतं. माणसाचं वयामध्ये वाढलेल्या वयामध्ये समाजकार्य, लोकहित, लोक कल्याण आणि सेवाभावी वृत्तीने लोकांना काय दिलं तर लोकांना आवडतात माणसं. ते त्या वयात मिळवलेलं खरं कॅपिटल आहे, भांडवल आहे. अशासाठी काम करावं. दुसरा कमवलं म्हणून ते चर्चा करत बसलं. कारण गाडी कुठून घेतली रे, पैसे आणले कुठून, महिला असली तर साडी आली कशी एवढ्या किमतीची, कशाला पण कशाला ह्या गोष्टी कशाला. कोणता व्यवसाय करायचा, कोणत्या व्यवसायात पैसे मिळतील, घेतलेला खर्च फेडून प्रॉफिट घर चांगलं कसं दर्जेदार चालवता येईल आणि सुखी समाधानी कसं जगता येईल. मी शिवसेनेत असताना हा विषय मला दिला जायचा आणि तो मनोहर जोशी साहेबांनी आणलेला हा विषय कोणता, माणसाने जगावं कसं. सर सांगायचा त्या राणेकडे बघ, आपल्या खिशात 4 महिने नसले तरी रुबाबात लहानपण सवय. शाळेत जाताना एक पॅन्ट एक शर्ट होती, पण रात्री धुवायची, सकाळी तांब्यात कोळशे टाकायचे, निखारे टाकायचे, ती आपली इस्त्री लहानपणी. पण सांगा मला आता ते दिवस 70 वर्ष ठेवले का. गेल्या 50 वर्षात 55 वर्षात मी छोटा मोठा व्यवसाय मुंबईत केले, अगदी छोटे छोटे. आणि आता उद्योग दिसतात ती परिणाम माहिती. चला पुढच्या वर्षी तुमचे आशीर्वाद असतील, तुम्ही प्रयत्न केला, वाढदिवस साजरा करू. आमच्या कोणीतरी जटारनेच इच्छा व्यक्त केली हॉलची ना, आपण लाटणी ना, आपण नारायण नाव नको देऊया, प्रसाद नाव देऊया, पण हॉल बांधूया. हॉल मला माझं नाव पुढे द्यावं, माझ्या आई वडिलांचं मी कुठे नाव देत नाही. लोक एक दिवस बघतात तो नंतर विसरतात कोण आहे काय नाही. माझ्या मनात हृदयात त्यांच्याबद्दल स्थान. काय करी घरात पूर्व ठेवी रोज नमस्कार करायला लागतात माझ्या. पण कुठल्याही प्रमुख माणसाच्या आता आपल्या हक्काच्या हॉलमध्ये आपले तुमच्या आमचे वाढदिवस यांनी का तू तरी वाजवली. राणेसाहेब बोलला होणारच, बरोबर. बांधव फार वाजले, 9 वाजले, 5 मिनिट थांबवत नाही. त्याला संध्याकाळचं जेवण इथे द्यायला लागेल. असो तुम्ही सगळे आहात म्हणून मी आहे, ही माझी भावना आहे. तुम्ही सगळे आहात म्हणून तुम्ही प्रेम करता आमच्यावर, कुटुंबावर, आणि म्हणूनच राजकारणात जे प्रेम आदर सन्मान मिळतो ना, तर सिंधुदुर्गातला नेता, लोकप्रिय नेता म्हणून शिक्का बसला ना, तो तुमच्यामुळे. म्हणून दिल्ल्यातही हा दिल्लीलाही आपल्याला मान सन्मान. आणि हा मान सन्मान घेऊन मी MSCB खात्यातर्फे सिंधुदुर्ग आणि महाराष्ट्राचा विकास करू पाहतोय. तुम्ही व्यावसायिक व्हावं, नुसती चर्चा, एकमेकावरचे द्वेष हे न करता जो वेळ असेल तो नवीन व्यवसाय कोणता करावा, कसा करावा यासाठी घालवा. त्यासाठी आमची यंत्रणा तुम्हाला सहकार्य करेल. आज एवढ्या मोठ्या संख्येने आला, मोठ्या संख्येने आला. आमच्या मिलिंद कुलकर्णी, तो दुसरा परब, विशाल परब, राजन तेली, या सगळ्या मंडळींनी फार मेहनत घेतली. राजन तेलीचं बोलणं मी नीट ऐकतो, मी काय बोलणार नाही त्यावर. सांग काय आपण केलेली कृती आणि आपण
उच्चारे मागचे शब्द आठवण स्मरणात ठेवून जो काम करेल तो खरा काय ठेवायला पाहिजे. माझं असं, मी असं, मला साथी मिळाली, सोबती मिळाली आणि हे असं. आणि म्हणून तुम्ही काहीतरी करावं, घडावं, मोठे व्हावं म्हणूनच मी हा कार्यक्रम स्वीकारला. आज याच्यापेक्षा जास्त गर्दी मुंबईत लोक येऊन परत गेले, पण तरी इथे आलो की आपल्या जन्मगावी जावं आणि आमच्या लोकांसमोर नतमस्तक व्हावं म्हणून मी आलो. सगळ्यांना नमस्कार करतो. असे साथ द्या, सहकार्य करा, तुम्ही मोठे व्हा, समाजात लोकांना मोठे व्हा. यासाठी तुम्हाला सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा या रामनवमीच्या दिवशी. धन्यवाद.